नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात शेगाव लाईव्ह. ग्रामपंचायत सदस्य याबद्दल माझे स्पष्ट मत. मित्रांनो, आज मी ग्रामपंचायत सदस्य या विषयावर माझे मत मांडत आहे. कारण आज गावाच्या प्रगतीला अडथळा येत असेल तर त्यामागे केवळ व्यवस्था नाही तर जबाबदारी टाळणारे प्रतिनिधी आहेत. माझ्या मते ग्रामपंचायत सदस्य म्हणजे फक्त निवडणूक जिंकून आलेला माणूस नसतो. तो गावकऱ्यांचा विश्वास घेऊन आलेला प्रतिनिधी असतो. पण आज वास्तव काय आहे? सभा झाली की काही सदस्य गप्प बसतात. सरपंच बोलेल ते मान्य करतात. प्रश्न विचारायची वेळ आली आहे की मला काय त्याचं अशी भूमिका घेतात. माझा प्रश्न हाच आहे, जर तुम्ही बोलणार नाही तर गावासाठी कोण बोलणार? अधिकार आहेत पण वापर कुठे? ग्रामपंचायत सदस्यांना सभेत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, ठराव मांडण्याचा अधिकार आहे, कामाची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि गरज पडल्यास तक्रार करण्याचाही अधिकार आहे. हे अधिकार कोणी उपकार म्हणून दिलेले नाहीत. हे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 या कायद्यात स्पष्टपणे दिलेले आहेत. पण प्रश्न असा आहे की हे अधिकार वापरले जातात का? जर रस्ता निकृष्ट झाला, नाली अपूर्ण राहिली, लाभार्थी चुकीचा निघाला आणि सदस्य गप्प बसला तर तो सदस्य कसला? सदस्य म्हणजे सरपंचाचा माणूस नाही. माझ्या मते ग्रामपंचायत सदस्य हा सरपंचाचा होकार देणारा माणूस नसावा, तर गरज पडल्यास सरपंचाला प्रश्न विचारणारा असावा. चांगल्या कामाला पाठिंबा द्या, पण चुकीच्या कामाला थेट नाही म्हणण्याची हिंमत ठेवा. कारण सरपंच बदलतो, सत्ता बदलते, पण गावाचं नुकसान कायमचं होतंय. गावकऱ्यांचा आवाज बनणे हेच खरे काम. खरा ग्रामपंचायत सदस्य तोच असतो जो गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतो, त्या सभेत मांडतो, योजना कागदावर न राहता जमिनीवर उतरते का ते पाहतो, गरीब शेतकरी मजूर यांच्या बाजूने उभा राहतो. जर गावात पाणी नसेल तर सदस्य शांत असेल, जर रोजगार नसेल आणि सदस्य शांत असेल तर लोकांनी विचारायला हवं, हा प्रतिनिधी नेमका कोणासाठी आहे? गप्प बसणं म्हणजे अपराधात सहभागी होणं. माझ्या मते भ्रष्टाचार पाहून गप्प बसणं ही सुद्धा एक प्रकारची भागीदारी आहे. आज गाव मागे राहिलं असेल तर फक्त अधिकारी जबाबदार नाहीत, मूक राहिलेले सदस्य तितकेच दोषी आहेत. कारण जिथे प्रश्न विचारले जात नाही तिथे लूट वाढते. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, ग्रामपंचायत सदस्य ही प्रतिष्ठा आहे, पण त्याहूनही मोठी जबाबदारी आहे. खुर्चीवर बसून 5 वर्षे काढणं सोपं आहे, पण गावासाठी उभं राहणं धैर्याचे काम आहे. माझ्या मते ग्रामपंचायत सदस्य हा गावकऱ्यांचा पहारेकरी असावा, सत्तेचा गुलाम नव्हे. बोलणारा सदस्य गाव घडवतो, गप्प सदस्य गाव बुडवतो. धन्यवाद. एवढेच बोलून माझे शब्द समाप्त करतो.